विलासरावांचा पुढाकार, मनमोहन सिंगांची धडपड, सोनम वांगचुकांची तब्येत खालावताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण झाली. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. देशातील नीट पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी ही मूळ मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीसह सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू असून ते उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे, तर सोशल मीडियातून उपोषणावर भाष्य केलं जात आहे. मात्र सरकारने अद्याप आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी 2011 सालच्या अण्णा आंदोलनाची आठवण करून दिली. तसेच तत्कालीन सरकारने विरोधी पक्षाला घेऊन उपोषण कशी सोडवली याची सत्यकथा सांगत मोदी सरकारला लक्ष्य केलं. राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि एका मजबूत भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या निर्मितीसाठी म्हणजे जन लोकपाल विधेयक संमत करावे या प्रमुख मागणीसाठी रामलीला मैदानावर आमरण उपोषण केले होते. मी त्यावेळेस लोकसभेचा सदस्य होतो. अण्णा हजारे यांनी केलेली मागणी मान्य करावी म्हणून विरोधी पक्षातील सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश कारत, A.B. बर्धन, तेलुगू देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे शरद यादव या नेत्यांनी संसदेत अण्णांच्या आंदोलनाचा जोरदार आवाज उठवला. गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी मी आणि मुंडे साहेब बसलो असताना विलासराव देशमुख यांचा मुंडे साहेबांना फोन आला की आपण कुठे आहात, मी आपणास भेटायला येणार आहे असं सांगून आंदोलनाच्या 4थ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निरोप घेऊन तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी आले. जवळपास 1.5 ते 2 तास या आंदोलनाबाबत विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांची चर्चा होऊन तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून 2 वेळा विलासराव देशमुखांनी त्या ठिकाणाहून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन जोडून दिला. त्यानंतर पुढील 8 दिवस विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोघांनी समन्वयकाची भूमिका बजावली आणि सरकारने संसदेत जन लोकपालच्या प्रमुख मागण्यांवर संसद संकल्प एकमताने मंजूर केल्यानंतर 28 ऑगस्ट 2011 रोजी आंदोलन संपले. त्यावेळेस अण्णा हजारे यांनी विलासराव देशमुख यांना एक सृजन प्रशासक, एक सुसंस्कृत शब्दाचा पक्का आणि जनभावना समजणारा नेता म्हणून माध्यमांसमोर आदर व्यक्त केला. रॅमेन मॅगेसेस पुरस्कार घेतलेले सोनम वांगचुक आज 17 दिवस दिल्लीत उपोषण करत आहेत. मनमोहन सिंग यांच्यासारख्या संवेदनशील आणि विलासराव देशमुख यांच्यासारखे गुण असणारा एकही नेता भाजप पक्षात नाही आणि एकाही मंत्र्यांनी या उपोषणाची साधी दखल घेतलेली नाही. हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावं लागेल असं म्हणत केंद्रातील सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने राजू शेट्टींनी जुनी आठवण सांगत रोष व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.